हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचे। आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू। उद्या अंगारकी चतुर्थी निमित्त खास मी हे शेंगदाण्याचे लाडू बनवते। पण शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि गुळामध्ये लोह खूप आहे, त्यामुळे आपण हा एक लाडू मुलांना रोज सकाळी दिला मुलांच्या दृष्टीने पण हे खूप पौष्टिक आहे आणि आपल्या दृष्टीने मुलांना एक लाडू रोज दिला तर त्यांचा पोटभर नाश्ता होतो, किंवा छोट्या टिफिनला छोट्या सुट्टीमध्ये पण एक लाडू त्यांनी खाल्ला किंवा आपणही रोज एक लाडू खाल्ला तर आपला भरपेट नाश्ता असा होतो। तर आपण ते लाडू कसे करायचे, दोन साहित्यात ते आपण बघून घेऊ। पाव किलो शेंगदाणे घेतले, इथे मी पाव किलो गूळ किसून घेतलेला आहे, किसून घेतला आहे त्यामुळे तुम्हाला तो कळणार नाही, किंवा खडा घेतला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार घ्या। 4-5 वेलच्या घेतल्या आणि जायफळ घेतले। वेलची आणि जायफळमुळे त्याची चव अप्रतिम आणि सुंदर लागतं। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि चव बघा, खूप अप्रतिम सुंदर चव लागते। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। जाड बुडाच्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे खूप मंद आचेवर मध्यम आचेवर भाजून घ्यायचे, खूप काळे नाही करायचे, खरपूस भाजायचे आहे, त्यामुळे ते लाडू आपले 2-3 महिने आरामात टिकतात। बघा, आपले शेंगदाणे छान खमंग भाजले आहे, खूप डाग नाही पडू द्यायचे आपण त्याला, पण साल निघेल असं हे बघा, साल निघतंय। आता आपण गॅस बंद करूया। थोडा वेळ कढईत असेच ठेवू, म्हणजे कढईच्या तापमानात ते थोडे अजून भाजले जातील, पण हलवत राहायचे आणि आपण ते गार करून घेऊया। आपण शेंगदाणे आहे बघा छान खरपूस भाजून घेतलेले आहे, खमंग, साल न काढताच आपल्याला गार झालेले आहेत ते। आता साल न काढताच आपण वाटून घेणार आहोत, आणि वाटताना थोडं जाडसरच वाटायचं आहे, खूप बारीक नाही करायचं। त्यामध्ये आपण वेलची घातलेली आहे बारीक, हे याच्यात बारीक करायला, आणि जायफळ कुटून घातलेले आहे, त्यामुळे त्याची चव खूप छान एनहान्स होते। आता हे आपण जाडसर वाटून घेऊया। हे बघा, आपण शेंगदाणे बारीक केलेले आहे, खूप बारीक नाही, थोडेसे जाडसर वाटलेले आहे खूप। आता यामध्ये आपण गूळ हा किसून घेतलाय म्हणून आपण त्यात मिक्सरमध्ये लावलेला नाही, तर तुम्ही फोडून घेत असाल तर मिक्सरमध्ये लावून घ्या, किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक तुमच्या गोड खाण्याचं कसं प्रमाण असेल तसं तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण। या लाडूला तूप वगैरे अजिबात घालायचं नाही आहे, तूप घातलं तर ते जास्त दिवस टिकणार नाही, त्यात वास येतो। मग हे असे आपण केले तर 2-2.5 महिने आरामात लाडू टिकतात आणि पौष्टिक आहे हे लाडू। हे असं छान एकजीव करायचं आहे, त्यामुळे त्याला छान बाइंडिंग येते। किंवा हे नंतर आपण मिक्सरमध्ये पुन्हा बारीक केलं तरी चालेल, हे असं एकत्र केलं। हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया। हे बघा, आपण आता हे मिक्सरमध्ये पुन्हा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, चालू बंद करून 2 बॅचमध्ये करूया। खूप फिरवायचं नाही आहे, फक्त चालू बंद करून। हे बघा, हे छान असं बाइंडिंग आलेलं आहे। आपण आता याचे लाडू करून
असे छान बांधले जातात. हा एक लाडू आपण मुलांना, आपण सगळ्या फॅमिलीतल्या एकेकांनी खाल्ला ना तर शेंगदाणे मध्ये कॅल्शियम खूप असतं आणि गुळामध्ये लोह असतं, त्यामुळे आपल्याला पौष्टिक आणि हेल्दी लाडू. हे बघा असं छान बाइंडिंग येतं त्याला, तुपाचं शेंगदाण्याचं तेल रिलीज होतं, त्यामुळे छान तेलकट छान येतं. वरतून तूप वगैरे घालायची काही आवश्यकता नाही. सहज होतात ते गुळामुळे आणि शेंगदाण्याच्या तेलामुळे. या प्रकारे आपण सगळे लाडू करून घेऊया. आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहे. पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गूळ असं अर्धा किलोचे लाडू रेडी आहे. 14 लाडू झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.